नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. आज खूप आनंदाचा दिवस आहे. बऱ्याच श्रीपाद वल्लभ भक्तांना आजचा दिवस माहीत नाही. जे मात्र पिठापूरला जाऊन आलेत, स्वामी समर्थ भवनात राहिलेत आणि आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंद घेतलेला आहे, तो दिवस वेळोवेळी यावा म्हणून श्रीपाद श्री वल्लभांनी 10 वर्षापूर्वी जो कृपा आशीर्वाद केला, तो दिवस म्हणजे 11 तारीख 12 महिना 13 साल. बरोबर 1 वर्षापूर्वी, बरोबर 12 वर्षापूर्वी श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेने पिठापूर येथे मुख्य मंदिराच्या समोर स्वामी समर्थ भवनासाठी जागा उपलब्ध करून दिली. अनेक अडचणी होत्या, त्या गावाचा काही संबंध नव्हता, अनेक गोष्टी अडचणीच्या होत्या, परंतु श्रीपाद श्री वल्लभांनी पुढचा दृष्टिकोन ठेवून आपल्या लाडक्या भक्तांसाठी, ज्यांच्यावर कृपा करायची आहे त्या कलियुगातील सर्वसामान्य भक्तांसाठी स्वामी समर्थ भवन उभं केलं. 10 वर्ष कशी गेली कळाली नाहीत, त्याच्या अगोदर 5 वर्ष सेवेची कशी गेली कळाली नाहीत. आज 15 वर्ष श्रीपाद श्री वल्लभांची सेवा आणि 10 वर्ष जागा खरेदी करून झाली. तो दिवस आमच्या दृष्टीने, तुमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. जागा कुणी घेतली, कुणी बांधली, आमच्यावर जबाबदारी, हा भाग जरी कृपा आशीर्वाद असा असला तरी श्रीपाद वल्लभांनी जी सोय करून ठेवली ती अनुभवण्यासाठी एकदा आपण पिठापूरला या आणि स्वामी समर्थ भवनातच राहा. हल्ली आजूबाजूला सुद्धा जवळजवळ 25-30 लॉजेस झालेत. अजून एक 10 लॉजचं काम सुरू आहे. कुणी कुठं जावं, कुठं राहावं, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु महाराष्ट्रातील स्वामी भक्तांना मी आवर्जून सांगतो, पिठापूरला या. स्वामी समर्थ भवनात अगोदर जागा बुकिंग करा, पैसे पाठवू नका. परंतु तिथं वास्तव्य का करायचं हे ज्यांनी ज्यांनी अनुभवलं आहे त्यांनीसुद्धा हा माझा व्हिडिओ ऐकल्यानंतर इतर भाविक भक्तांना आपला अनुभव सांगावा. तिथलं भजन, सत्संग, पूजा, रक्षाबंधन, बाकीच्या सोयी आहेत त्या अतिशय सुंदर आहेत. कारण हे सर्वसामान्य व्यक्ती हे कार्य करू शकत नाहीत. श्रीपाद वल्लभांनी सांगितलं आहे की माझं कार्य मी योग्य व्यक्तीकडून करून घेईल. म्हणून आम्ही जे श्रीपाद चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य आहोत त्यांनी मनापासून कार्य केलं आहे आणि इथून पुढं तर कार्य वाढतच जाणार आहे. पिठापूर कलियुगाचे जे तारक आहेत श्रीपाद श्री वल्लभ, त्यांनी आपल्या भक्तांसाठी हे अवाढव्य स्वामी समर्थ भवन तयार केलेलं आहे. अगदी मंदिरापासून 30 नव्हे तर 33 पावलावर स्वामी समर्थ भवन आहे. स्वामी समर्थ भवन भक्तांच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. कारण भक्तांचं स्वागत केलं, भक्तांना सेवा उपलब्ध करून दिली तर त्यांच्या कुटुंबाची कृपा आशीर्वाद मिळतात. आजपर्यंत अनेक भक्तांचे कृपा आशीर्वाद मिळाले आहेत. आम्ही सोलापूरला असतो, पण महिन्यातून 2 वेळा जाऊन तिथे व्यवस्था पाहतो आणि ज्यावेळी तिथं आम्ही उपलब्ध असतो तेव्हा भजन, प्रवचन, सत्संग वगैरे छान कार्यक्रम होतात. रक्षाबंधन होते, सकाळची पूजा, रात्रीची पूजा. तेव्हा माझी भाविकांना पुन्हा एकदा आवर्जून विनंती आहे की पिठापूरमध्ये कुठं उतरावं तुमचा प्रश्न आग्रह करून किंवा चढाओढ करून बळबळ ओढून आणणं आणि राहायला सांगणं हे योग्य नाही. परंतु एक खात्रीपूर्वक सांगतो की श्रीपाद श्री वल्लभांच्या पदस्पर्शाने ही वास्तू पुनीत झालेली आहे. श्रीपाद श्री वल्लभ लहानपणी खेळत बागडत या जागेवर आलेले असतील आणि त्यांच्या पदस्पर्शाचा ठसा या जागेवर उमटलेला असावा म्हणून त्यांनी स्वामी समर्थ भवनासाठी 11 तारीख 12 महिना आणि 13 साली ही जागा उपलब्ध करून दिली. त्याच्यानंतर 5 वर्ष बांधकामाला गेले आणि 5 वर्ष 6 वर्ष सुरू होऊन झाले. करोनामध्ये काही भानगडी झाल्या. ज्याचं त्याला श्रीपाद श्री वल्लभ ज्याचं त्याला देतात. कदाचित आम्हाला ज्यांनी फसवलं असेल किंवा जे फसवत आहेत त्यांनाही आपल्यामार्फत आपल्या स्वामी समर्थ भवनाकडून पूर्वजन्मीचं कर्म प्रारब्धानुसार त्यांना देणं परत करत असतील आणि त्यांनी करावं. अजून थोडा घाटा येईल, अजून थोडा त्रास होईल, परंतु नंतर जे आहे ते न बोलणंच बरं. कारण
श्रीपाद श्री वल्लभ देतात आणि देऊन पाहतात. ज्यांनी ज्यांनी या अडचणी आणल्या तेही आनंदात राहावे, जे अडचणी आणतील तेही आनंदात राहावे. परंतु श्रीपाद श्री वल्लभांना विनंती, प्रार्थना की तुम्ही ज्याचं त्याला द्या आणि ज्याचं त्याला काय परत त्रास होणार आहे ते शनी महाराज बघून घेतील. माझी वारंवार विनंती आहे आणि यापूर्वी विनंती केली, पिठापूरला या. अगदी 33 पावलावर मुख्य मंदिराच्या समोर स्वामी समर्थ भवन आहे. फार सुंदर व्यवस्था आहे, भरपूर पाणी आहे, गरम पाणी, गार पाणी, बेड, काहीही कमी नाही. आणि सर्वात महत्त्वाचं की श्रीपाद श्री वल्लभांची जी अलोभनीय मूर्ती आहे त्या मूर्तीकडे पाहत बसावं असं वाटतं. त्याच्यासमोर बसून उपासना करा, आपलं दुःख श्रीपाद श्री वल्लभांना सांगा आणि विशेष म्हणजे हवे तेवढे फोटो काढा, तुम्हाला कोणी नाही म्हणणार नाही. आता जो स्टॉप आहे त्यांना सर्व सूचना दिलेल्या आहेत आणि 11-12 दिवस मी तिथंच असतो. त्यामुळे ज्यांची माझी भेट होती त्यांना आमच्या कर्माची कल्पना आहे, आमच्या कार्याची कल्पना आहे. त्यांनी इतरांना सांगावं आणि स्वामी समर्थ भवनात येऊन आपली उपासना रुजू करावी. आपल्यासारखं मराठी माणसाचं वागणं तिथं तुम्हाला अनुभवायला येईल. उपासना कशी करावी आणि श्रीपाद श्री वल्लभांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्याची संधी सोडू नये. आज 10 वर्ष पूर्ण झाली, अजून अनेक वर्ष पूर्ण होतील. नवीन बांधकामाचा विषय नाही आहे, कारण अनेक अडचणी आहेत. पण जर कुणाला काही मदत करायची असेल, कारण अजून बऱ्याच अडचणी आहेत, मी श्रीपाद वल्लभांच्या कृपा आशीर्वादाने ते जे नावं सुचवतील त्यांना मी वैयक्तिक फोन पण करेल आणि माहितीपत्रकं पाठवेल. लाखो रुपयाची गरज नाही, परंतु तुमच्या फुल ना फुलाच्या पाकळीच्या मदतीनेच हे कार्य वाढत जाणार आहे. यावं, राहावं, उपासना करावी आणि वर्षातून एकदा नव्हे दोनदा यावं. येण्यासारखं स्थान आहे, गर्दी नाही, गोंधळ नाही आणि आनंद मिळण्यासारखं स्थान आहे. राहण्याचं वास्तव्य जे आपण राहता स्वामी समर्थ भवनात ते सुद्धा अतिशय पवित्र आहे. ज्यांनी अनुभवलं त्यांचे खरोखरच आभार मानायला पाहिजे आणि ज्यांनी अनुभवलं त्यांना खरोखरच खूप मोठा आनंद मिळाला असेल, कारण तिथं कार्यक्रम झाल्यानंतर बरेच जण भेटतात. तर आज 11 तारीख, 12 महिना आणि 13 साल, बघता बघता 10 वर्ष कशी पूर्ण झाली कळाली नाही. अशीच कृपा श्रीपाद श्री वल्लभांनी आणि स्वामी भक्तांनी आमच्यावर करावी, आम्हाला आशीर्वाद द्यावे. जे गेल्या 5 वर्षात आले त्यांनी इतरांना सांगावं आणि पुढील प्रत्येक वर्षी वर्षातून 2दा येण्याचा संकल्प करावा, कारण कलियुगाची जबाबदारी श्रीपाद श्री वल्लभांवर आहे. आपण सहकुटुंब सहपरिवार यावं. येण्यापूर्वी जागा बुकिंग करावं, येण्यापूर्वी जागा आहे का नाही पाहावं आणि त्याच्यानंतर आरक्षण करावं. रेल्वेचं आरक्षण करावं, आपल्या इथं आरक्षण करावं. एकावेळी 95 लोक राहतात. ज्यांनी ज्यांनी इथं वास्तव्य केलं आहे, अनुभव घेतला, त्यांना माझी विनंती आहे की 10 वर्षाच्या या कालखंडात ज्यांनी ज्यांनी श्रीपाद श्री वल्लभांचे आशीर्वादाने जे स्वामी समर्थ भवन तयार झालेलं आहे तिथं जे अनुभव घेतलेत ते आपण शेअर करावेत आणि एका तरी भक्ताला इथं जाण्यास सांगावं. ही सुद्धा सेवाच आहे. पुन्हा एकदा आज 10 वर्ष जागेला घेऊन झाली. 10 वर्षापूर्वी जी श्रीपाद वल्लभांनी आपल्यावर कृपा करून ही जागा स्वामी समर्थ भवनाला दिली, त्यांचा मनपूर्वक आभार मानणं तर योग्य नाही, कारण त्यांनीच दिलं आहे, परंतु त्यांच्या चरणी शतशः ऋणी आहोत. ज्यांनी मदत केली त्यांच्या चरणीही ऋणी आहोत. जे येतील त्यांच्याही आम्ही ऋणी राहू. सर्वांच्या सहकार्याने आपलं स्वामी समर्थाचं भवनाचं नाव सर्व भारतात आता झालेलं आहेच. पिठापूरचं नाव वाढत जात आहे. ज्या ज्यावेळी पिठापूरबाबत मी बोलतो तेव्हा लोकांनाही जरा उत्सुकता वाटते. थोडं अजून कार्यभावल्यातून रिकामा झाल्यानंतर व्हिडिओद्वारे, यूट्यूबद्वारे लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करणार आहे. आपले आशीर्वाद मला अपेक्षित आहेत. 11 तारीख, 12 महिना, 13 तारीख असं घडणं ही श्रीपादांची कृपा आहे. आपल्याला पुन्हा एकदा विनंती की तुमचे आशीर्वाद आम्हाला द्यावेत अशी प्रार्थना करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.